विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता, विधिमंडळाकडून विविध दाखले तपासणार सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेप्रकरणी आज नाशिकचं सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार। निर्णय विरोधात गेल्यास मंत्रिपदावर टांगती तलवार। महायुतीचा विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 11, शिवसेना 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 समित्या मिळणार। मंत्रिपद हुकलेल्यांचं राजकीय पुनर्वसन करणार सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या मंत्र्यांना तंबी। सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावी लागणारी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही युतीत ऑल वेल, आगामी निवडणुकांकरता पक्ष वाढावा, अजित पवारांच्या सगळ्या नेत्यांना सूचना। कार्यकर्ते व्यवस्थित नसले तर पक्षाला कशा प्रकारे फटका बसतो, झळ बसते हे मुंडे प्रकरणावरून आलंय समोर। त्यामुळे पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राहू नका, अजित पवारांचा कानमंत्र सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। औरंगजेबावर वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींचा यू टर्न, तर कारवाईच्या मागणीकरता आजही सत्ताधारी विधिमंडळात आक्रमक असण्याची शक्यता। संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोनं राज्यात संतापाची लाट। आज मराठा समाजाकडून जालना, धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक।